तिकडे बांधलं तर इकडे कुठेतरी बांधावं लागेल. सध्या बॅलेन्स ना वो नीचे में तार उसको पकड़ के उधर तार बांधो. वहाँ से और ब्लैक आएगा. वो वहाँ धूप से थोड़ा ब्लैक हो रहा था यहाँ पर. ते दोन जर हे लावता आले ना अश्वघोष लावता आले तर बघ आलं लक्षात. आणि इथून जायचं एवढा जो आहे पार्ट म्हणजे आपलं हे कुठपर्यंत राहील इथे समजा लॅप्टर राहील ठीक आहे कारण आधार द्यावा लागेल ना तर तिकडली पण राहील तर इथं आधार द्यायसाठी लॅप्टर तुम्ही पकडून घ्यायचं ना की बघ ना एवढं अंतर घेऊन बरोबर हे करायचं आणि तिथून एवढा असा सर जर क्लोज करावा. ते एकदा झालं की मग काही प्रॉब्लेम होणार समजू. शेण चुना यहाँ से स्टूडेंट्स के पीछे लेना. ठीक. थोडी मॉडर्न केली स्टूडेंट्स के पीछे. आता याच्यावर पेंटिंग नाही करायची आपल्याला अशा पद्धतीची आपल्याला बाकीच्या ठिकाणी करायची. बाकीचे पेंटिंग ते आदिवासी कसं आता एवढंच नॉर्मल याच्यात ये राजा अंकल का. बरोबर आहे. दोन आपल्या होऊन जातात तिकडे तर फ्रेमच राहील. हो इथे या साईडला आपल्याला जे सांगेन तेवढं करायचं बाकी पुढे चालायचं ठीक आहे. आणि आवाज घ्या आवाज क्लिअर आला पाहिजे. किती मस्त मज्जा आली ना या कम्प्युटरच्या खेळामध्ये. होणार आहे दादा. आपल्या पप्पांनी जेव्हापासून कम्प्युटर घरी आणलाय तेव्हापासून माझा वेळ अगदी मजेत निघून जातो. मला नाही कुठे फिरावंसं खेळावंसं अगं कधीच वाटत नाही. आता हेच बघणार आहे दादा. त्या सोनूच्या कम्प्युटरवरून आपल्या कम्प्युटरवर आणि आपल्या कम्प्युटरवरून त्या सोनूच्या कम्प्युटरवर एकदम कनेक्टेड कसा गेम जुळून जातो ना. हो ना ग. आणि खेळामध्ये माणूस हरून जातो. माहिती आहे निनाद दादा. काय ग? अरे या कम्प्युटरमध्ये हजारांच्या वर गेम्स पिक्चर्स आणखी बरेच काय पाहायला मिळतं. हो ना ग. मला तर असं वाटतं रात्रंदिवस नुसत्या कम्प्युटर सोबत खेळावं. नाही अभ्यास नाही कोणी फक्त आपण आणि आपला कम्प्युटर. चल आता आपण पुन्हा WWF किंवा हॅरी पॉटर यापैकी कुठलाही एक गेम खेळू ना. अरे दादा पण फॉर्म येईल ना. होमवर्क विचारेल तर काय सांगायचं. शिट हे एक टेन्शनच. ए नीती जर आपलं होमवर्क या कम्प्युटरने करून दिलं असतं तर आणखी एक बेस झालं असतं ना ग. होणार आहे दादा. पण आता होमवर्कचं काय करायचं. अगं नीती सांग ना काय करायचं. मला काय माहिती विचार कर. थांब विचार करतो. अगं बघून चाल. अरे तूच बघून चालला रे दादा.
नंतर वाचा. अभ्यास करतोय? हो मम्मी. मम्मी पाणी. मम्मी. हो हो माहितीये मला हा लाडोबा कशासाठी चाललाय तो. नीना तू होमवर्क पूर्ण केलास? नीना तुझं 2 दिवसाचं होमवर्क मागे आहे. केव्हा करणार आहेस तू? हो ना ग मम्मी, करेल ना ग मी होमवर्क. अरे करेल काय म्हणतोस? अगं मम्मी जरा थकले हो मी. मॉर्निंगला उठून करेल ना ग मी होमवर्क. अगं मम्मी माझी ती गेमची सीडी आणली का? आणि हो ती माझी कॅडबरी. हो हो आणली आहे. ती तुम्हाला अभ्यास पूर्ण झाल्यावर चला आता आपल्या रूम मध्ये जा आणि अभ्यास करा. मग मी स्वयंपाक झाले की जेवणाला बोलवते. चल ग नीती. चल. मीना नितिका इकडे या. काय झालं मम्मी? मीना ही घे तुझी सीडी आणि नीती ही घे तुझी चॉकलेट. थँक्यू मम्मी. चला आता आपल्याला रूम मध्ये जाऊन अभ्यास करा. मग मी स्वयंपाक झाले की जेवणाला हो बोलवते. मम्मी. चल ग नीती. अजून मग ते घेऊ. मम्मी रडायला लाव. तू घे ना, तू घे सीन घेऊन घे.
कोणी नसते तर राहायला हा बंगला नसता तर शिकायला स्कूल नसती तर या गाड्या वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही कम्प्युटर हे सारं नसतं तर मग काय असतं त्या रस्त्यावरच्या मुलांसारखे आम्ही तुडवीला गेलो असतो एखाद्या श्रीमंत माणसाचा तो ती मुलं छोटी आम्ही मुलं छोटी आमच्याकडे सारं काही पण त्यांच्याकडे काहीच नाही काय म्हणतात त्याला कुणी सांगेन मला कुणी निर्मिला हा भेद सारा उमजेल का हा अर्थ आम्हा कोवळ्या मुलांना हा निनाद दादा आओ बच्चों आओ, पैसा फेंको तमाशा देखो, तमाशा ऊपर वाले का तमाशा नीचे वाले का तमाशा, आजू वाले का तमाशा बाजू वाले का तमाशा। तो मेरे जमूरे जी उस्ताद अब इन सब लोगों को खेल दिखाएगा उस्ताद दिखाएगा तो बच्चा लोग क्यों बैठे हो खाली बजाओ ताली। तो मेरे जमूरे अब इन सब लोगों को हाँ शेर की चाली चल के दिखा। अभी चलता उस्ताद चल मेरे जमूरे वाह मेरे जमूरे वाह। तो मेरे जमूरे जी उस्ताद अब इन सब लोगों को बदक की चाली चल के दिखा। अभी चलता उस्ताद चल मेरे जमूरे चल उस्ताद वाह मेरे जमूरे वाह। तो बच्चा लोग क्यों बैठे हो खाली बजाओ ताली। तो मेरे जमूरे जी उस्ताद अब इन सब लोगों को पलटी मार के दिखा। अभी मारता उस्ताद बे तू पलटी नहीं मारेगा तो ये लोग अपने को पैसा नहीं देगा। चल पलटी मार। वो साहब मेरा पैसा तो देके जाओ। मालक नहीं मारेगा पट्टी। नहीं मारेगा पट्टी नहीं मारेगा पट्टी नहीं मारेगा नहीं मारेगा नहीं मारेगा नहीं मारेगा नहीं मारेगा। ठीक है नहीं अभी ये झोपड़ी कवर कर लो इसको। हो तर सादर करतो आहोत बालनाट्य एकांकिका थेंब थेंब श्वास। माई अवे माई आपण झोपडी काऊन बांधतो बा आपली अब मोडली म्हणून बांधतो ना बा मुन्ने जा तिकडे जाऊन खेळ। पण कोण मोडली बा आपली झोपडी मोडली रे ना ओ तिकडे काम करू दे मासनी। रमा अवे रमा झाला असन मातीचा कालवा तर आणली पण देतो वय वय काय जरा हात लावा पटकन चावणारा घे हत्तीच्या अगं कोणाची हिंमत तरी आहे का आपली झोपडी मोडायची। काय हे पाय आपलं घर कसं चांगलं आणि नीटकं दिसावं घरात स्वच्छता नांदावी म्हणूनच तर घराची साफसफाई करायला लागत का नाही होय काय समजलं काय तिकडे जाऊन खेळ। मग काय माया दोस्तीने म्हणलं आपली झोपडी आपल्या बाबूनं मोडली आहे म्हणून तुम्हाला सीन खोटं तर नाही बोलत ना रे माझा। अगं ए भवाने कुणी
एवढी शाबासकी कोणी सांगितलं बघ? नाही परत करत राहायचं. दोस्तीने आणलेलं माझ्याकडं. तू हात धुवून घे, मी समजावते इले. हा समजाव तिले. मुन्ने हे पाय असं खोटी नाही मुन्ने कुठे चाललीस बा बाई? मुन्ने राहिलो होतं ना. आयुष ठीक आहे. सूर्या, हे सूर्या उठ, गोळ्या घेऊन घे. उठ. आरामात. आरामात. काय हं? मायने आली? नाही, खबरदारी आहे, पण अजून पत्ता नाही. आणि कुठे आहे व? ती अचानक साजरं करायचं आहे ना आपल्याला. मावशीकडे खेळत असेल, तू आराम कर. तुला लवकरात लवकर बेस व्हायचं आहे ना. अगं सूर्या, माझ्या सपन तरी सरलं नाही ना. तर तुला मोठं डॉक्टर व्हायचं आहे ते नाही. मी माझ्या सपनाचा असा चोराडा नाही होऊ द्यायची. मस्त बाहेर घेऊन चल. मी पलंगावर पडून मस्त कंटाळा आलाय. नाही सूर्या, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना. नाही. अरे सूर्या, काय अरे सूर्या नाही म्हटलं ना. काय घेऊन चल. काय ठीक आहे, चल आरामात चाल. कसली घाई नको करू. आरामात. चल आरामात चल. सूर्या, तुला म्हटलं होतं ना आरामात चल. उठ. लंगडा मी आज आलो. मी हिंमत हारायची तर तूच रडू स्वतःची हिंमत कावतात. आणि आज काही काम नाही. माय नाही तू आज आमची सगळे काही विश्वास मावत. माय लहान बहीण मुलगी आहे माझ्याजवळ. अजून तो माझी मासनी. तू जाय आपल्या कामावर. माझी चिंता करू नका. मी आधी 2 दिवसानं शाळेला जाईल. पण तू सपन असं तुला नाही ठेवणार रमत आहे. तू सपन असं बघणार नाही रमत आहे.
हो सूरज 29 चमकून दाखवून रमत आहे. भाऊ काय सूरज भाऊ मैं समझा दोस्ती लिए आणि गाववाल्याले माझ्या जन्मदिवसावर बोलवलंय. आता समधी लोक येतील माझ्यासाठी बाऊला बाऊली आणि खूप सारा खेळवणा घेऊन येतील. सूरज भाऊ तू सांग सारेले रमाताई बी सांगते. वय वय सांग का सारेले. पण सूरज भाऊ माझे बाबू आले नाही करा त्याला बी या लागत ना माझ्या जन्मदिवसावर. अरे येतील ते बी येतील बरकंदी लवकरच येतील. सूरज भाऊ तू आणशील ना त्याले केव्हा आणशील त्याले सांग ना. सूरज भाऊ आणशील ना त्याले सांग ना. सांग. काही गरज नाही काही गरज नाही. कोणी कोणी होत नाही तो आपला. टाकलं ना त्याने आपल्याला. फक्त फक्त माय पाहिजे त्याला माय. आपण तर सलसलताना त्याच्या नजरेत जन्म देऊन ठरावानी सोडलाय मोकाट. मग आपण मरो का वाचो कशाचीच कदर नाही त्याले. अरे मायले तर आपल्या डोसकच नाही ना फसत असते त्याच्या फंदात. मग कायले कदर करायची आपण त्याची. हा सांग आपण कायले कदर करायची त्यांची. माय बहिणी तू हरकमच्या बाबू बाबूची रट लावतात ना. त्याने तुझी जिंदगानी बरबाद केली आहे. पाप त्याने केले आहे. भोगाचे तुले आहे माय बहिणी भोगाचे तुले आहे. त्याने तुला एड्स दिला. एड्स दिला त्याने तुला. सूरज भाऊ एड्स म्हणजे कोणी भेट आहे का जे बाबूनं माझ्या जन्मदिवसाला दिली आहे. नाही कोणतीच भेट नव्हती. घेऊन मस्ती रमत आहे. उठ रमत आहे. मुन्नीचा जन्मदिन साजरा करायचा आहे ना आपल्याला. तिच्या थेंब थेंब श्वासाली असं भरकटत ना ठेवायचं. तिले जेवढं जगता येईल तेवढं जगू. तिले खंदीच माय आहे ना बापूची आठवण येणार नाही एवढं बिर्याणी देऊ. आपल्या शरीरातील एक एक श्वास मुन्नीला देऊ. पूर्ण आयुष्यासाठी उभं करू. येऊ दे केवढे बी दुःख गरिबीचे आपण त्याच्या बी पुढं जाऊ. एक नवप्रकाशी आयुष्य घडत आहे. इनका ये प्रोग्राम रिकॉर्ड करके नहीं होगा मेरे ख्याल. हाँ बस एक छोटा बचा है वो फिर हो खत्म. ये वाला प्रोग्राम तो बाइक लेकर ले लेते. हाँ वो बोला हाँ तो वही बोला ये कंप्लीट होने में बाइक ले लेते खत्म. फादर मदर का बच्चा जाएगा और जो डायरेक्टर उनका जिंदगी नहीं करता कभी तो ऐसे नहीं करते बाइक. जगह कौन सी है फोन करके सुनाना ना थोड़ा.
मीडिया म्हणते इकडे केलं भीमा, मी तुझी कापडं धुताय ना बाळा, मला त्रास देऊ नको. जा खेळ तिकडे जाऊन. भीमा, जरा वेळ थांब रे, माझं एक काम तरी आटकू दे, मग देते मी तुला जेवण. भीमा, सांगितलं ना रे तुला, हे का सांगितलेलं कळत नाही का? जा, तुला जेवायलाच नाही भेटणार. दिवसातनं 10 वेळा खातो. काय झालं रे बिबल्या? काय रडतोस? इथं चाललो खेळायला. सांग बाबे, सांग. तू जाऊ नको बाबे, तू जाऊ नको, इकडे ये. अरे आत्ताच तर जाऊन आलास ना? बाब्या, तुला माहिती आहे बाब्या, माझी आहे ना, मला खूप वाटते, जेवायला पण राहते. अच्छा, तुला भूक लागली आहे? मला भूक लागली आहे. भूक. चल, मी तुला माझ्या घरी जेवायला येते. थांब बाबा, बाबा, तुझ्या घरी कशाची भाजी केली आहे? माझ्या घरी हा अंड्याची चटणी. अंड्याची चटणी, अंड्याची, मला खूप आवडते. भीमा, नालाय का? लाज कशी वाटत नाही तुला? लाज कशी वाटत नाही दुसऱ्यांना भीक मागायला? अरे घरी काय उपाशी मरतोयस? दिवसातनं 10 वेळा खातो, तरी भूक मरत नाही तुझी? वरून यायला त्याला मागत फिरतोय. घे. अरे घे, खा, वाटेल तेवढं खा, पोट फुटत पर्यंत खा. भीमा, तुला शाळेत जायचं. सॅड दे ना. भीमा, तुला शाळेत जावंच लागेल. भीमा, बोल ना. भीमा, तुला शाळेत जावं. नाही भीमा, भीमा, उठ भीमा. भीमा, उभा हो. नीट उभा राहा, नीट उभा राहा. भीमा, भीमा, तुला जावंच लागेल. आजपर्यंत मी तुला या पिंजऱ्यात कोंबून ठेवलं, पण आता मी तुला या झाड पाखराचे पंख देऊन ह्या उंच निळ्या आकाशात उडायला लावणार आहे. मग त्या झाड पाखराची आर्त ह्या साऱ्या जगालाच प्रकाशमय करेल. भीमा, शिकशील ना? भीमा, शिकशील ना? भीमा, तुला शिकून बाबासाहेबांसारखं मोठा माणूस व्हायचं आहे ना? भीमा, शिकशील ना? भीमा, बोल ना. भीमा, माझ्यासाठी शिकशील ना? भीमा, बोल ना. भीमा, शिकशील ना? बहुजन रंगभूमी नागपूरच्या वतीने 30 वर्ष बहुजन रंगभूमीला पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही 2 दिवसीय तिसरा बालनाट्य महोत्सव नागपूरमध्ये घेतो आहे 13 आणि 14 फेब्रुवारीला.
तर 13 तारखेला सकाळी उद्घाटन होईल. उद्घाटनासाठी बीडवरनं बालरंगमंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे डिरेक्टर राहिलेले आणि सुप्रसिद्ध बालनाटककार, इतिहासकार आणि समीक्षक डॉक्टर सतीश साळुंके या कार्यक्रमाची अध्यक्षता ते भूषवणार आहेत. तर ते सुद्धा येणार आहेत. त्याबरोबर अनेक मान्यवर ज्यांनी बालरंगभूमीवरती अगदी अख्खं आयुष्य घालवलेलं आहे असे वेगवेगळे पाहुणे भारतातनं या 2 दिवसीय बालनाट्य महोत्सवासाठी येणार आहे. तर या उद्घाटनानंतर आम्ही लहान मुलांचं एक 2 दिवसीय बालनाट्य शिबिर घेतो आहे. बालनाट्य शिबिर सकाळी 7:30 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि 13 तारखेला सायंकाळी 5 वाजता एक आपण परिसंवाद घेतो आहे. परिसंवादाचा विषय आहे बालरंगभूमीची आजची गरज. आणि त्यानंतर 14 तारखेला सायंकाळी 4:30 वाजता सायंटिफिक हॉलमध्ये आम्ही 3 सुप्रसिद्ध बालनाटकांचं मंचन आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाटक आम्ही घायाळपाखरा सादर करणार आहोत. त्यानंतर दुसरं नाटक आम्हालाही पंख हवेत आणि तिसरं बालनाट्य जे आहे थेंब थेंब श्वास. हे 3 बालनाट्य आम्ही सायंटिफिक हॉलला 14 तारखेला सादर करतो आहे. आणि त्यानंतर या सर्व बालकलावंतांचा सत्कार कार्यक्रमसुद्धा होणार आहे. तर मी या माध्यमातून एक सर्व रसिक श्रोते आणि बालमित्रांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी 13 तारखेच्या शिबिरातही मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. आणि 14 तारखेला रविवारला जे सायंटिफिक हॉलला जे 3 नाटकांचे जे मंचन होणार आहे त्या मंचनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बालरंगभूमीला तुम्ही चालना द्यावी, त्यांना सपोर्ट करावा, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. 14 तारखेला जो बालनाट्य महोत्सव होतो आहे तो 4:30ला सुरू होईल आणि 4:30 पासनं तर 3 तास पुढे बालनाटकांची प्रस्तुती होणार आहे सायंटिफिक हॉल, लक्ष्मीनगर, 8 रस्ता चौक, नागपूर इथे. तर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, मोठ्या प्रमाणात यावं. धन्यवाद. आमच्या विदर्भ मीडिया आणि परफेक्ट मीडियाच्या चॅनल आणि पेजला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.